नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. हदगाव हिमायतनगर मुख्य मार्गावरील वाळकी गावाजवळील धोकादायक वळण सध्या मृत्यूचा सापळा बनत चालले असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे संपूर्ण वळण झाकले गेले असून समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाळकी परिसरातील नदी पुलाजवळील या वळणावर झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा समोरून अचानक वाहन आल्याने चालकांचा तोल जात असून मोठी दुर्घटना थोडक्यात टळत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी वाळकी ग्रामपंचायतीचे प्रशासक सरपंच खंडू पाराजी ठोके यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार या वळणावर अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले असून किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही दिला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा भव्य समाधान निवारण मंडळ आष्टी यांना लेखी निवेदन देण्यात आले असून रस्त्यालगतची काटेरी झुडपे हटविणे, रस्त्याच्या दुतर्फा मुरुम टाकणे तसेच धोकादायक वळणावर गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र नागरिकांच्या जीविताशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे शासन रस्ते सुरक्षा अभियान राबवत असल्याचा दावा करत असताना ग्रामीण भागातील अशा धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मोठा अपघात झाल्यानंतरच अधिकारी जागे होणार का असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी भगवान कदम, हदगाव.